नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 जुलै 2026 आज सायंकाळची अपडेट आपण देणार आहोत. उजनी धरणामध्ये दौंडमधून येणारा विसर्ग आणि बंडगाडाचा विसर्ग आणि वरच्या धरणातून सोडलेलं पाणी याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सध्याला दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सकाळी 8065 असणारा विसर्ग आज 12797 क्युसेक एवढा झालेला आहे आणि बंडगाडामधून दौंडच्या दिशेने येणाऱ्या विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तोही 12000च्या पुढं विसर्ग आहे. त्याचबरोबर वरच्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झालेला आहे. पुढील 48 तासामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे पुणे घाटमाथ्यावर. त्यामुळं आणखी वाढ होऊ शकते. वरच्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. जवळपास 4 ते 5 धरणातून 17 ते 18,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय. तो विसर्ग येण्यास वेळ लागेल, परंतु हा विसर्ग डायरेक्ट आपल्या उजनी धरणामध्ये, काही धरणातून येणारा विसर्ग हा बंडगार्डन आणि काही धरणातून डायरेक्ट दौंडमध्ये येणार आहे. पवना धरणातून दुपारी 12 वाजता 5000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. बाकीच्या वडद असेल, कासारसई असेल, चिलेवाडी असेल, या धरणातून हा विसर्ग सोडण्यात चालू केलेला आहे. त्यामुळं कदाचित सकाळपर्यंत आपल्या उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये 20 ते 25 हजारापर्यंत वाढ झालेली असेल आणि उजनी धरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. सकाळी उजनी धरणाची टक्केवारी होती त्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण टक्का उजनी धरण वाढलेलं आहे आणि नीरा खोऱ्यामधील असलेल्या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये पाऊस पडतोय. त्यामुळं नदीमध्ये वीर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया लवकरच चालू होईल आणि भीमा नदीला पुढील 2-3 दिवसामध्ये पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस वाढताना दिसतोय. त्यामुळं उजनी धरणामध्ये पाणीसाठा वाढेल आणि नक्की वाढेल. 100% भरेल, 110% भरेल आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.